शिवाजी अप्पा सर्व मान्यवर, कारण खूप मान्यवर या ठिकाणी बसलेले आहेत आणि वेळ कमी, अजून मला पुढच्या सभेला जायचं आहे. 10 वाजता आचारसंहिता असल्यामुळे सभा थांबवावी लागते. म्हणून सगळ्यांची माफी मागतो. आपले सर्व उमेदवार या ठिकाणी अनुक्रम नंबर 1 आहेत. पल्लवी राहुल गणोरे, कैलाश बापूंचे चुंबळे, कल्पनाताई चुंबळे, राजेंद्र महाले, हे 4 उमेदवार आपले कमळाच्या फुलावर या ठिकाणी उभे आहेत. 15 तारखेला त्यांना आपल्याला मतदान करायचं आहे आणि मतदान करून या ठिकाणी महापालिकेमध्ये आपला महापौर करायचा आहे. काही फिल्म दाखवल्या गेल्यात. समोरच्या उमेदवारांचं फार कौतुक या ठिकाणी झालं. हा कसा आहे आणि तुम्हाला महापालिकेमध्ये कुणाला पाठवायचं आहे, आपला प्रतिनिधी कसा असला पाहिजे याची आपल्याला निवड करायची आहे, ते ठरवायचं आहे. मी क्लिप बघितली, हे तुम्ही मला काल परवा दाखवली, आणि ज्या पद्धतीने MDचं सेवन चाललेलं आहे, जी युवा पिढी बर्बाद करण्याचं काम चाललेलं आहे. खरं म्हणजे आपलं राष्ट्र जगामध्ये सगळ्यात तरुण राष्ट्र आहे. 18 ते 25 वयोगटातले तरुण जगामध्ये कुठे जास्त असतील, कुठल्या राष्ट्रात जास्त असतील तर ते आपल्या देशामध्ये या ठिकाणी आहेत. पण ही तरुण पिढी जर असं ड्रग असेल, MD असेल, याचं सेवन करून बर्बाद होत असेल तर मग तरुण काय कामाची. इस्रायलसारखं छोटंसं राष्ट्र आहे, नाशिक आणि धुळे जिल्हा एवढंच आहे, भूभाग पण तेवढाच आहे, जमीन तेवढीच आहे आणि लोकसंख्या पण तेवढीच आहे, कुठे फरक नाही आहे. पण इस्रायलसारखं राष्ट्र अख्ख्या जगाला पुरून उरतं, अख्ख्या जगाला. अमेरिकासुद्धा त्याच्या वाटेला जात नाही. हे का होतं तर तिथली सगळी तरुण पिढी असेल, तिथले प्रत्येक आमची भगिनी असेल, आमचा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, ही राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देशाविषयी, राष्ट्राविषयी ज्वलंत प्रेम आहे. पण आपल्याकडे आहे, पण तरुण पिढी आमच्याकडे आहे, पण आमची तरुण पिढी जर अशी दारू पिऊन, चरस गांजा पिऊन, या MDमध्ये जर बर्बाद होत असेल तर एवढी मोठी लोकसंख्या, एवढे तरुण असून ही काय कामाची आहे. संध्याकाळी दारूची दुकानं बघा, फुल असतात. नाशिकमध्ये किती दिवसापासून चाललेलं आहे ड्रग, चाललेलं आहेत, गांजा चाललेला आहे. कॉलेजच्या बाहेर बघा, टपऱ्यांवर ते विकलं जात होतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं की हे सगळं आता बंद करायचं. ही सगळी गावातली दादागिरी बंद करायची शहरामधली. अनेक बातम्या पण वाचल्यात. भाऊ बहीण चालले स्कूटरवरून, गाडीवरून, मोपेडवरून, कोणाला धक्का लागला, घेतला चाकू, काढला, दिलं भोसकून. नवरा बायको चाललेले आहेत, कोणाला धक्का लागला, त्या ठिकाणी काढला चाकू, काढली बंदूक, दिली त्याला गोळी मारून, दिलं त्याला भोसकून. हा काय प्रकार चाललेला आहे. नाशकामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले ते 1 वर्ष झालं. माझ्याकडे इथला कुंभमेळ्याचा चार्ज दिला आणि मग आम्ही बघितलं की दररोज काय चाललेलं आहे. नाशिक शहर तर अगदी उंचावर जाऊन पोचलं या दादागिरीच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मग CP साहेबांना त्या ठिकाणी बोलवून, CP ना बोलून मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं. मी मुख्यमंत्री महोदयांकडे गेलो की साहेब किती दिवस चालणार. आणि मग आम्ही मात्र पोलिसांना मुभा दिली की आता याचा बंदोबस्त करा. पूर्वी काय परिस्थिती होती, आता काय परिस्थिती आहे, तुम्हाला काही बदल दिसतोय की नाही. नाशिक शहरामध्ये काही कायदा सुव्यवस्थेमध्ये बदल दिसतोय की नाही. आता या शहरातले जवळपास 10,000 गुंड सगळे दिले गावाला गेलेले आहेत, तीर्थक्षेत्रावर गेलेले आहेत. खाटू श्याममधून मला फोन करतात, भाऊ येऊ का, तू काय हलायचं म्हटलं. बघा वैष्णोदेवीला जाऊन बसलेत, येऊ का म्हटलं, नको येऊ, अजिबात यायचं नाही इकडे. चांगले चांगले दादा असे धोपटले या 4 महिन्यामध्ये की अजूनही त्यांना खाली बसता येत नाही, बसताच येत नाही खाली, अजूनही चांबडी आलेली त्यांच्या मागे. अशा पद्धतीने त्यांची सगळ्यांची धुलाई केली. आणि आता हा नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. कशा मिरवणुक्या काढल्या आपण रस्त्यावरून, आणि कुठेतरी या नाशिक शहरातली दादागिरी, गुंडगिरी
हे बंद करण्याचं काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं, मुख्यमंत्री महोदयांनी केलं, आम्ही या ठिकाणी केलं. आणि थोडीशी मोकळीक पोलिसांना दिली तर त्यांनी आपल्या सीपींनी ती करामत या ठिकाणी करून दाखवलेली आहे. आणि म्हणजे MD असेल त्याचा बंदोबस्त आपण करतोय, पण जे आपण उमेदवार निवडून देतो आहोत, जे नगरसेवक निवडून देतो आहोत, ते जर असा हा उद्योग करत असतील, त्यांचे नातेवाईक उद्योग करत असतील, त्यांना डोक्यावर घेऊन नाचणारे जर उद्योग करत असतील, तर मग आपण कोणाकडे दाद मागावी, कुणाकडे आपण जाणार? हे कोण या ठिकाणचा एक नगरसेवक आहे, हा तर इतका मोठा ब्लॅकमेलर आहे, सगळ्या बिल्डरांच्या नाकात मांडलेला आहे, माहिती आहे अधिकारामध्ये सगळे धंदे त्यांनी चालवलेले आहेत. काय करतोय हा? आणि अशा लोकांना आपण निवडून देणार आहोत की सगळे ब्लॅकमेलर आहेत, लोकांच्या नाकात मांडतायत? आणि म्हणून आपल्याला हे ठरवायचं आहे की तुम्ही निवडून कोणाला देणार आहात, कोणाला आपल्याला त्या ठिकाणी पाठवायचं आहे. यांना जर या ठिकाणी आपण निवडून पाठवलं तर मला असं वाटतं की पुढे तुमचे 5 वर्ष मग तुमचं कोणी वाली राहणार नाही, कोणी तुमचं वाली राहणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला आपले 4 उमेदवार जे कमळाच्या फुलावर उभे आहेत त्यांना या ठिकाणी निवडून द्यायचं आहे. आज दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपली सत्ता आहे. दिल्लीमध्ये मोदीजी आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली देश किती वेगाने पुढे चाललेला आहे. राज्यामध्ये देवेंद्रजी आहेत, दूरदृष्टी असलेला नेता आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. नाशिकमध्ये सुद्धा गेल्यावेळी आपण 67 नगरसेवक निवडून आले होते, आपलंच राज्य या ठिकाणी होतं. आणि म्हणून गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण या ठिकाणी आहोत. आणि पुन्हा जर नाशिक शहराच्या वैभवामध्ये या ठिकाणी भर टाकायची असेल तर आपल्याला पुन्हा भाजपलाच या ठिकाणी निवडून द्यावं लागेल. त्याशिवाय तर पर्यायच नाही, त्याशिवाय पर्याय जाऊ शकत नाही. आज कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण जवळपास 30,000 कोटी रुपये या नाशिक शहरामध्ये आणलेत. आउटर रिंग रोड केला 7,500 कोटी रुपयाचा. आपण मलनिसरणाचे कामं केली, STP प्लॅन आणलेत 2200 कोटी रुपयाचे, ज्यामुळे आमची गोदावरी ही गोदामाता आमची शुद्ध होणार आहे. सगळं घाण पाणी आमचं मलमूत्र आम्ही जे नदीत सोडतोय ते शुद्ध करून पुन्हा आम्ही नदीत सोडणार आहोत, आम्ही ते त्या ठिकाणी सोडणार आहोत. आणि म्हणून अनेक कामं वारंवार नाशिक शहराचा उल्लेख होतो, खड्ड्यांचं शहर. रस्ते कसे आहेत तर सगळे खड्ड्याने युक्त आहेत. केवढ्या बातम्या पण आहेत, TV वर आपण दाखवतो. यावेळेला आम्ही निर्णय घेतला, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की यापुढे गिरीश हे सगळे होणारे रस्ते डांबरी नको, हे सगळे सिमेंटचे करायचे आहेत, खर्च दुप्पट लागू दे. आपण हे सगळे रस्ते आता 1400 कोटी रुपयाचं टेंडर काढलं. आउटर सगळ्या रस्त्यांचं पण 2200 कोटी रुपये टेंडर काढलं. जवळपास 5000 कोटी रुपये देऊन आपण हे सगळे रस्ते आता सिमेंटचे करतो आहोत. त्र्यंबकला जाणारा रस्ता आहे 6 पदरी केला, 2 पदरीवरून रुंदीकरण त्याचं केलं. हा सगळा रस्ता आता सिमेंटचा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजूबाजूच्या सगळ्या गावांना जाणारे रस्ते आता आपण सिमेंटचे या ठिकाणी करतो आहोत. गावामध्ये जवळपास 18-19 पुलांना आपण आता बांधकामाला सुरुवात केलेली आहे. आपण त्या ठिकाणी गोदाकाठी ज्या ठिकाणी रामकुंड आहे त्या ठिकाणी सुशोभीकरणासाठी आपण 100 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेत. आणि मी सांगतो थोड्या दिवसांमध्ये थोड्या दिवसात आपण बघा कुंभमेळा येईल, 1.5 वर्ष अवधी आहे, तोपर्यंत या नाशिक शहराचा सगळा चेहरामोहरा आपल्याला बदललेला दिसेल. सगळा चेहरामोहरा बदलेल. राज्यामध्ये सगळ्यात सुंदर शहर कोणतं असेल, मी आपल्याला दाव्याने सांगतो 2 वर्षामध्ये कुंभमेळा येईपर्यंत हे नाशिक शहर या ठिकाणी असेल. सगळ्यात सुंदर शहर, सगळ्यात स्वच्छ शहर आणि सगळ्यात सुरक्षित शहर हे आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि म्हणून वाटेल तेवढा निधी केंद्र सरकार मोदीजी या ठिकाणी आपल्याला द्यायला तयार आहेत, देवेंद्रजी आपल्याला या ठिकाणी द्यायला तयार आहेत. या निधीमध्ये कुठेही कमी या ठिकाणी पडणार नाही. आणि म्हणून यासाठीच आपल्याला आपलं सरकार या ठिकाणी आणायचं आहे. आज केंद्रामध्ये बघा, मी बघितलं या ठिकाणी आमचे फक्त पुरुष मंडळी फक्त समोरच दिसते, उभी दिसते बाजूला, सगळ्या खुर्च्या आमच्या महिला भगिनींनी व्यापून घेतलेल्या आहेत. केवढा दूरदृष्टिकोन मोदीजींचा आहे या ठिकाणी, केवढा दूरदृष्टिकोन आहे या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये. सरकार आपलं 11 वर्षापूर्वी आलं, मोदीजी पंतप्रधान झाले, ते आता 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले. आल्याबरोबर त्यांनी काय केलं, आल्याबरोबर महिलांची किती काळजी होती त्यांनी सांगितलं आता मी पंतप्रधान झालेलो आहे, आता यापुढे आमची एकही माता, एकही भगिनी, आमची एकही मुलगी ही चुला फुकणार नाही. कुठे चुल्यामध्ये लाकडं घाला, रॉकेल मिळत नाही, फुकणी घेऊन ते फुकत राहा, तोंडात धूर, डोळ्यामध्ये धूर, छातीमध्ये धूर, निरनिराळे आजार त्यांना होत होते. मोदींनी सांगितलं प्रत्येक घरामध्ये, वाडीवर, वस्तीवर, पाड्यावर, आदिवासी भाग असेल 10 घरं असतील तिथे, प्रत्येक घरामध्ये दुर्गम भागात, शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, गॅस द्या. सगळ्यांना गॅसचं वाटप झालं, सगळ्यांना गॅस त्या ठिकाणी फुकट मिळालेला आहे. आता कुठल्याही घरामध्ये चूल जळत नाही. दिवसभर शेतामध्ये काम करण्याची आमची भगिनी, ती आमची आई
दिवसभर शेतात काम करायची, संध्याकाळी इकडच्या तिकडच्या काड्या ओढ, ओल्या असतील सुक्या असतील, पावसाळ्यात हिवाळ्यात घरी आण, स्वयंपाक कर, चुल्यामध्ये ते लाकडं घाल, काड्या घाल, सगळ्या धूर पोटामध्ये घेत होती. आता सगळ्या देशामध्ये, संपूर्ण देशात आता आम्ही चूलमुक्त राज्य केलं आहे, चूलमुक्त देश केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये आम्ही अडचणीत आलो, सगळ्यांना राशन मोफत, सगळ्यांना राशन मोफत. आता कोरोनातून 5-6 वर्ष झालीत, मोदीजी पुन्हा पंतप्रधान झालेत. त्यांनी सांगितलं मी जोपर्यंत पंतप्रधान आहे तोपर्यंत कोणी उपाशी झोपणार नाही, कोणी उपाशी झोपणार नाही या देशामध्ये. सगळ्यांना, गरीब लोकांना, जो 20 कोटी लोकांना आपण या ठिकाणी मोफत धान्य देतो. प्रत्येकाला घर असलं पाहिजे, प्रत्येकाला घर. ग्रामीण भागात, शहरी भागात आता या ठिकाणी मोदींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट असला पाहिजे, लाईट मोफत. ही विषमता समाजामध्ये का असते? एक माणूस बंगल्यामध्ये राहतो, दुसरा माणूस नदीच्या काठी, गावाच्या बाहेर, काड्या कुटक्या लावून घराला आजूबाजूला भिंत नसते, वरती छप्पर नसतं, काळा कागद लावतो प्लास्टिकचा, घराला दरवाजा नसतो, कुठेतरी पटकर लावलेलं असतं, पोतं लावलेलं असतं, फडकं लावलेलं असतं. अशा परिस्थितीमध्ये राहत असतो. आणि म्हणून प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला घर असलं पाहिजे. म्हणून मोदींनी त्या ठिकाणी प्रत्येकाला घर, देशामध्ये एकही व्यक्ती असं कामा नाही की त्याला घर नाही. प्रत्येकाला घर दिलं, त्याच्या घरामध्ये लाईट दिला, घरापर्यंत त्याचा नळ दिलेला आहे, प्रत्येकाच्या घरी शौचालय असलं पाहिजे. एवढा मोठा निर्णय मोदींनी या ठिकाणी घेतला. राशन मोफत दिलं, एसटीचं तिकीट या ठिकाणी सांगितलं. तुम्हाला पगार सुरू आहे की नाही? आता सध्या 1500 रुपये. आमच्या भगिनींना पगार सुरू आहे की नाही? लाडक्या बहिणी आहेत की नाही या ठिकाणी? या ठिकाणी आहेत. एसटीचं तिकीट अर्ध आहे की नाही तुम्हाला? सगळ्यांना अर्ध तिकीट आहे. अर्ध तिकीट तुम्हाला दिलं. आता मी एस टीमध्ये जाता येताना मी बघतो गाडीतून आता प्रवास करताना माणसं दिसतच नाही. सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी, सगळ्या भगिनी, सगळ्या त्या ठिकाणी दिसतात. मी म्हटलं असं काय झालं एकदम की सगळे माणसंच गायब झाले एस टीतून. आणि मग माझ्या लक्षात आलं, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं, ड्रायव्हरने सांगितलं की भाऊ अर्ध तिकीट. आता कसं असतं, कुठे लग्नाला जायचं आहे, जा मग तूच चालली जा. आम्हीच घरात सांगतो जा तूच चालली जा. कुठे मौत झाली, जा तूच चालली जा पाहायला. दवाखान्यात कोणाला हॉस्पिटलला बघायला जायचं, जवळच्या नातेवाईकाला, आणि जा तूच चालली जा. आता आमच्या भगिनींना कळत नाही की असं कसं काय बदल झाला. पूर्वी तर लग्नाला जाऊ देत नव्हते, बाहेर पडू देत नव्हते, आणि अचानक नवऱ्याच्या स्वभावामध्ये बदल कसा काय झाला, कशामुळे झाला? तर ह्या अर्ध्या तिकिटामुळे झाला. आता तर असं झालं, लग्नाला तूच जा. आमची ताई म्हणते मग तो आहेर करणं पडेल, द्या पैसे 100-200 रुपये. लगेच आम्ही सांगतो ते 1500 रुपये आले ना, देऊन टाक त्यातून. दवाखान्यात ते काही सफरचंद केळं घेऊन जावे लागतील, द्या पैसे. हा तो पगार आला आता, जा देऊन टाक त्यातून. आता आम्हाला तुमच्याकडे आमच्याकडे हात पसाचं काम पडत नाही आमच्या भगिनींना. आता उलट आम्हाला तुमच्याकडे कधी कधी मागावं लागतं. अरे दे थोडेसे, आता खिशात दे 100-200 रुपये, जर चहा पाण्याला बाहेर जातोय. तुमच्याकडे हात फैलावं लागतात. ही मोदीजींची किमया आहे, ही मोदीजींची किमया आहे की महिलांचं सक्षमीकरण करायचं, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करायचं, त्या सक्षम झाल्या पाहिजेत. बचत गटाच्या माध्यमातून आता आम्ही 50 लाख भगिनी लखपती केलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून एवढं मोठं काम चाललेलं आहे. गेल्या वर्षी मी त्या खात्याचा मंत्री होतो, ग्रामविकास खात्याचा. 18,000 कोटी रुपये कर्ज मी यांना दिलं बचत गटांना. 18,000 कोटी. सगळ्या बँकाही म्हणतात घेऊन जा, कारण परतफेड तुम्ही 100% करतात. आणि म्हणून या ठिकाणी महिला सक्षम कशा होतील, स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील, यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे, यासाठी मोदी सरकारचा प्रयत्न चाललेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मोदीजींनी अनेक निर्णय घेतले. आजारी पडला तुम्ही, 5 लाखापर्यंत विमा कवच तुम्हाला या ठिकाणी. गरीब माणूस असेल, त्याच्या खिशात 5,000 रुपये नसतील घरामध्ये, पण त्याला आजारी पडला, हार्ट अटॅक आला, कुठे त्या ठिकाणी त्याला ब्रेन हॅमरेज झालं, पाठीचा आजार झाला कण्याचा, कुठे ॲक्सिडेंट झाला त्याच्या घरामध्ये, दवाखान्याचं बिल भरायचं आहे. मुंबईला घेऊन जा, पुण्याला जा, नाशिकला घ्या, 5 लाख रुपयेपर्यंतचं बिल तुमचं हे मोदीजी भरतायत तिथून त्या ठिकाणून. 2 लाखापर्यंत असेल तर देवेंद्रजी भरतायत. 1 लाख रुपयापर्यंत असेल, देवेंद्र लगेच चेक घेऊन पाठवतायत. दवाखान्याचं फक्त सर्टिफिकेट द्या की यांचं बिल एवढं आहे म्हणून. एवढ्या सुविधा कधी होत्या आपल्याकडे? कधी नव्हत्या. बांधकाम कामगार त्यांना सगळ्या पेट्या देत आहेत. हातामध्ये ग्लोव्ज घाला बांधकाम करताना, पायामध्ये तुम्ही गमबूट घाला, डोक्यावर हेल्मेट ठेवा, बॅटरी घ्या, 5 ताली डबा घेऊन जा.
फडक्यात जेवण नका घेऊन जाऊ, डब्यामध्ये घेऊन जा. इतकी काळजी करणारं सरकार आपलं आहे. त्याच्यामध्ये अजून मच्छरदाणी पण आहे. कामावरून थकून मागून आलेत तर सगळेजण मच्छरदाणी झोपा, बाहेर झोपू नका, चांगली झोप लागेल. आणि म्हणून अशी गरिबाची काळजी घेणारं सरकार. भांडे वाटप झाले की तुमच्याकडे काही? ती पण झाली. आता स्वयंपाक करायला सगळं झालं. तुम्हाला चूल दिली, गॅस चूल हटवली, गॅस दिला, घर दिलं, पाणी दिलं, धान्य मोफत दिलं, सगळं दिलंय की नाही त्या ठिकाणी. आता भांडे पण मोफत. म्हणजे असं कुठे बघितलंय का आपण? सगळं सरकार तुम्हाला मोफत देत आहे. केवढी काळजी गरिबाची. गरिबाच्या घरात गाडग्या बडक्याचा सगळा संसार चाललेला आहे. जर्मलच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करतोय. ते आमची भगिनी तसेच तुटक्या फाटक्या भांड्यामध्ये त्या ठिकाणी स्वयंपाक करते, पाणी पिते. आता त्या पेटीमध्ये तुम्हाला सगळं साहित्य दिलेलं आहे. ताटं दिल्या, वाट्या दिला, सरोटा दिला, झारा दिला, चमचा दिला, मोठा पिंप दिला, तांब्या दिला, सगळं 6-6 गोष्टीचं सगळं सेट आम्हाला तुम्हाला या ठिकाणी भांड्याच्या रूपाने तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून एवढी गरिबाची काळजी घेणारं सरकार या ठिकाणी देशामध्ये आहे. आणि म्हणून दिल्लीपासून गल्लीपर्यंत आपलं सरकार आहे. शेतकऱ्यांना किती सुविधा दिल्या, विद्यार्थ्यांना किती सुविधा आहेत, विद्यार्थिनींना किती शिक्षणाच्या सोयी सवलती आहे, स्कॉलरशिप आहेत, परदेशात जायचं सगळं मोफत शिक्षण तुमचं होतं आहे, हुशार विद्यार्थ्यांचं. अशा 100 गोष्टी तुम्हाला सांगता येतील. पण वेळ कमी आहे, मला पुढच्या सभेला जायचं आहे. आजचा विषय आपला महापालिकेचा आहे. आपल्याला हे शहर जे आहे हे सगळ्यात सुंदर शहर आपल्याला आहे महाराष्ट्रात. मुंबई पुण्यात जर सर्वाधिक पसंती कोणाला असेल तरी नाशिक शहराला आहे. हे आध्यात्मिक शहर आहे. हे एक वेगळं याची संस्कृती वेगळी आहे. इथे शिक्षण आहे, संस्कृती आहे, धार्मिक अधिष्ठान या ठिकाणी आहे, कुंभमेळा या ठिकाणी होतो. हिरवगार शहर आहे. इथलं वातावरण चांगलं आहे, थंड हवामान या ठिकाणचं आहे. आणि म्हणून या शहराला आता लोकांची पसंती आहे. सगळ्यात जास्त पसंती आता पुण्यापेक्षाही जास्त ही नाशिक शहराला या ठिकाणी आहे. आणि म्हणून नाशिक शहर आपल्याला सुंदर करायचं आहे. आणि 30,000 कोटी रुपये या ठिकाणी आलेले आहेत. त्या माध्यमातून आपल्याला ही सगळी कामं करायची आहेत. उगाच कोण्या लबाडांच्या हातामध्ये, अशा दलालांच्या हातामध्ये जर गेली, हे तुमचे किरमे फिरमे कोण आहे काय मला नाव माहीत नाही, त्यांच्या हातात जर गेलं तर हे फक्त तिथे बसून ब्लॅकमेलिंग करत राहतील. दुसरं काहीच करणार नाही. लोकांना आणा पैसे, याचा अर्ज द्या, त्याचा अर्ज द्या, याचं माहिती अधिकार काढा. दुसरं काही हातामध्ये तुमच्या येणार नाही, काहीच हातामध्ये येणार नाही. आणि म्हणून आपल्याला ही ठरवायची वेळ आलेली आहे की आता आपल्याला मतदान कोणाला द्यायचं आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, मी तर 100 पारचा नारा दिलेला आहे 122 पैकी. झाले फार 5-10 कमी जास्त होतील, 10-20 कमी होतील, पण आपण या ठिकाणी सत्ता आपलीच येणार आहे, महापौर आपलाच होणार आहे. मग अशा प्रसंगी या लोकांचं काम काय, यांचं काम काय? सत्ता आपली आली आणि तुमचा नगरसेवकच नसेल तर मग काय कामाचं? तुमची कामं कशी होतील? तुम्हाला आपल्या विभागातली कामं करायची असतील, इथे मला वाटतं रस्त्यांचा प्रश्न आहे, तो आपल्याला लगेच सोडवायचा आहे. मी तुम्हाला शब्द देतो, या कुंभमेळ्याच्या आत तुमच्या सगळ्या रस्त्यांची मी कामं करून देतो. तुम्हाला सगळ्या रस्त्यांची कामं करून देतो. तुमचं कुठलंच काम मी या ठिकाणी बाकी ठेवणार नाही. ड्रेनेजची व्यवस्था आहे, त्याचं तर टेंडर झालेलं आहे, ते आपण काम आपल्याला पूर्ण करून देतो. कामाच्या बाबतीत प्रश्न नाहीच आहे. कामाच्या बाबतीत निधी कमी नाही आहे. तुम्ही जी म्हणाल ती सगळी कामं आपण या ठिकाणी पूर्ण करू. पण आपला नगरसेवक आला तरच ते पूर्ण होईल. सरकार आपलं येणार आहे, महापौर आपलं होणार आहे, पण तुम्ही जर या ठिकाणी नगरसेवक देताना काही कुचराई केली, काही चुकलात, तर मग मात्र ही कामं कशी होतील हाही आपल्याला विचार करावा लागेल. म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की नाशिक शहर आपल्याला सुंदर करायचं आहे, आपल्याला स्वच्छ करायचं आहे, सुरक्षित करायचं आहे. कायद्याचा बालेकिल्ला म्हणून ठेवायचा असेल तर या ठिकाणी भाजपला मतदान करावं लागेल. कमळाच्या फुलावर या ठिकाणी मतदान करावं लागेल. या ठिकाणी असलेले आपले चुंबळे परिवार या ठिकाणी आहे, या ठिकाणी कैलास बापू आहेत, त्या ठिकाणी शिवाजी अप्पा आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी तिकीट मिळालेलं आहे. या ठिकाणी गणोरे आहेत, राजेंद्र महाले, चांगले कार्यकर्ते, सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारा आमचा चुंबळे परिवार या ठिकाणी आहे. सहकार क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणचा अनुभव आमच्या वहिनीसाहेबांना या ठिकाणी आहे. आणि म्हणून कोणी काही म्हणत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. काय शिकले काय नाही, अरे वसंतदादा पण 4थी शिकलेले होते, सगळ्यात चांगले मुख्यमंत्री राज्याचे होते. अनेक लोकांची उदाहरणं मी सांगेल, 2री 4थी पास झालेले मुख्यमंत्री या राज्यामध्ये झालेले, मंत्री या ठिकाणी झालेले, चांगलं काम करणारे. आणि म्हणून शिक्षणामुळे नाही तर अनुभवामुळे माणूस शहाणा होतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला कुठलंही न बघता त्यांचा अनुभव कामाचा बघा. सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी किती चांगली कामगिरी केलेली आहे हे पण आपण बघा. आणि जे चांगले अति हुशार असतात
ते फक्त आपल्या डोक्याचा वापर लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी करत असतात. हे काही असे अति हुशार आहेत, ते फक्त लोकांना ब्लॅकमेलिंग करा, कागदपत्र घेऊन जा, माहिती अधिकार टाका, द्या पैसे, द्या 50 लाख, द्या कोटी, द्या 5 कोटी. हा त्यांचा उद्योग या ठिकाणी झाला आहे. आणि म्हणून अशा ज्या वृत्ती आहेत यांना तिथे महापालिकेत जाण्यापासून रोखण्याचं काम हे आपलं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये हे त्या ठिकाणी पोचणार नाही, तुम्हा आम्हाला सगळ्यांना ब्लॅकमेल करणार नाही. ही जबाबदारी आता आपली आहे, हे बघण्याचं काम आता आपलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगेल की या येणाऱ्या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 24मधून या ठिकाणी आपण आमचे 4ही उमेदवार यांना विजयी करावं, आपली सेवा करण्याची संधी द्यावी, एवढंच या प्रसंगी सांगतो. पुढच्या सभेला मला जायचं आहे, अर्धा तास राहिलेला आहे आणि माझं भाषण लांबणे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.